असा हा मँगो केकला नॅचरली पिवळा कलर आला आहे आणि त्यावरती डेकोरेटसाठी आपण रंगीबिरंगी टुटी फ्रुटी घातल्याने हा केक खूपच असा सुंदर दिसत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सर्वांना सहजपणे जमेल असा हा मँगो केक। चला तर मग आपण आता मँगो केक बनवायला घेऊयात। 1 वाटी होईल एवढा आपल्याला मँगो पल्प घ्यायचा आहे। चला तर मग आपण आता हा मँगो पल्प करून घेऊया। कोणालाही सहज असा हा केक बनवता येईल याचप्रमाणे आपण हा केक बनवणार आहोत। आज जो आपण केक बनवणार आहोत तो वाटीच्या मेजरमेंट प्रमाणे बनवणार आहोत। सर्वांकडेच केक बनवण्यासाठी मेजरमेंट कप असतात किंवा नसतात, त्यामुळे आपल्याला केक बनवण्यासाठी प्रमाण कसं घ्यावं हे सुचत नाही। म्हणून आजचा केक मी तुम्हाला वाटीच्या मेजरमेंट प्रमाणे बनवून दाखवणार आहे। आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणारी कोणतीही वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी वापरू शकता। त्याच वाटीप्रमाणे तुम्ही या केकचं मेजरमेंट घ्या आणि केक बनवा। इथे मी आंब्याचं गर काढून घेतलं आहे। त्या मिक्सरला आंब्याचं गर ग्राइंड करतानाच आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। हा आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी इथे अर्धी वाटीत साखर घालीत आहे। तुम्ही घेतलेला आंबा जर आंबट गोड असेल तर त्यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता। अशा प्रकारे इथे मी हे मँगो पल्प तयार करून घेतला आहे। आता आपण मैद्याचं प्रमाण पाहूयात। इथे तुम्ही मैद्याचं प्रमाण पाहू शकता। इथे मी 1 वाटी मैदा आणि आणखी पाव वाटी असे मैद्याचे प्रमाण घेतले आहे। हे आपण आता चाळणीने चाळून घेणार आहोत। यामध्ये अजिबात अशा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। केकमध्ये घालण्यासाठी मी इथे बटर मेल्ट करून घेणार आहे। तुम्ही बटरच्या ऐवजी तूप किंवा तेल घेऊ शकता। बटरचं प्रमाण किती घ्यायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। इथे मी बटर मेल्ट करून घेतलं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता बटरचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे। जसे आपण बटरचं प्रमाण घेणार आहोत त्याच प्रमाणात तुम्ही तेल किंवा घी घेऊ शकता। ज्या भांड्यामध्ये आपण बटर वितळून घेतलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण केकचं बॅटर तयार करणार आहोत। आता इथे तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी मी बटर वितळून घेतलं आहे। याच भांड्यामध्ये हे बटर मी ओतून घेते। त्याच वाटीने आपण आंब्याचा हा पल्प मोजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी असा हा आंब्याचा पल्प रेडी झाला आहे। हे आपण आता यामध्ये घालून घेऊयात। बटर आणि मँगो पल्प आपण आता हे मिक्स करून घेऊयात। एकाच डायरेक्शननी असे हे तुम्ही ढवळत राहायचं आहे। बटर आणि मँगो पल्प आता हे मिक्स करून झाले आहे। यामध्ये आपण आता मैदा घालून घेऊयात। याच वाटीमध्ये आपण दुधाचं प्रमाण पाहणार आहोत। इथे मी अर्धी वाटी दूध घेते आहे। याचा आपण आता बॅटर तयार करून घेऊयात। सुरुवातीला आपण यामध्ये दूध घालायचं नाही आहे। अगोदर आपण या मँगो पल्पमध्येच हा मैदा घोळून घेणार आहोत। एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा मैदा घोळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मँगो पल्पमध्येच आपलं हे बॅटर मिक्स करून झालं आहे। याला बऱ्यापैकी असा थिकपणाही आला आहे। यामध्ये आपण गरजेपुरतंच दूध घालणार आहोत। आता आपण यामध्ये
दूध घालणार आहोत। आता दुधाचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्ही इथे पहा। आपण सध्या अर्धी वाटी दूध घेतलं आहे, त्यातील आपल्याला पाव वाटीच दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे। दूध घालून झाले की आपण हँड ब्लेंडरनी हे बॅटर आपण घोळून घेणार आहोत। याने बॅटर सहज असे घोळून निघतं आणि छान असं बॅटर आपलं तयार होणार आहे। हे बॅटर आपण तयार करेपर्यंत एकीकडे कढई गरम करत ठेवूया। या कढईमध्ये मी असे हे खडे मीठ घालून घेणार आहे। तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही घरामध्ये असणारे आपले जे बारीक मीठ आहे ते सुद्धा यामध्ये घालू शकता। गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला ही कढई अशी गरम करीत ठेवायची आहे। तोपर्यंत आपण हे बॅटर आता तयार करून घेऊयात। पाव वाटी दुधानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे बॅटर असं खूपच ठीक आहे। त्यामध्ये राहिलेलं हे दूध आपण थोडं थोडं ओतून घेणार आहोत। हे केकचं बॅटर आपल्याला घट्टसरच बनवायचं आहे। खूप असे पातळ असे हे बॅटर आपल्याला बनवायचे नाही आहे। एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला असे फेटून घ्यायचे आहे। राहिलेलं बाकीचं दूध आपण सर्व आता यामध्ये घालून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अर्धी वाटी असे दूध लागले आहे। अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालं आहे। यामध्ये आपण आता खायचा सोडा आणि बेकिंग पावडर घालूयात। इथे तुम्ही पाहू शकता या बॅटरची अशा प्रकारे आपल्याला थिकपणा हवाय। यामध्ये आपण घालूयात टुटी फ्रुटी। टुटी फ्रुटी घालायच्या अगोदर थोडासा असा मैदा यांना लावून घ्यायचा आहे। हे आता आपण यामध्ये घालूयात। यातील अर्धी टुटी फ्रुटी मी घालणार आहे। आता आपण केक टीन तयार करून घेऊयात। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर अशा या केक टीनला थोडंसं ऑइल लावून यावरती असा मैदा भुरभरून यामध्ये आपण हा केक टीन तयार करून घ्यायचा। आता माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल आहे, त्यामुळे मी हे बटर पेपर यामध्ये सेट करून घेत आहे। इथे मी बटर पेपर लावून केक टीन तयार केला आहे। आता आपण या बॅटरमध्ये शेवटची स्टेप म्हणजे कोणती करायची आहे ते पहा। यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेऊयात। 1 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून इथे आपण बेकिंग सोडा घालणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला असे ढवळून घ्यायचे आहे। या प्रोसिजरच्या वेळेला आपण हे मिश्रण हलक्या हातानेच ढवळून घ्यायचे आहे। हे केकचे बॅटर आपलं रेडी झालं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मँगो पल्पचा असा छानपैकी नॅचरली पिवळा कलर आला आहे। आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे। या बॅटरचा थिकनेसपणा तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारेच आपल्याला हे बॅटर तयार करायचे आहे। आता हे बॅटर आपण केक टीनमध्ये घालून घेऊयात। हे बॅटर आता आपण असे टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये जी काही हवा राहिली असेल ती अशी निघून जाईल। म्हणून हे बॅटर आपण असे टॅप करणार आहोत। टॅप करून झाल्यानंतर थोडंसं हे मिश्रण आपल्याला असे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे असे टॅप करायचे आहे। यावर आपण डेकोरेटसाठी टुटी फ्रुटी घालून घेऊयात। तुम्ही इथे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालून घेऊ शकता। पाच मिनिट आपण ही कढई गरम करून घेतली आहे। यामध्ये अशा प्रकारची एक प्लेट किंवा अशी जाळी ठेवून द्यायची आहे। त्यावरती हे असं केक टीन आपण ठेवणार आहोत आणि पूर्णपणे याला असे कव्हर करून घ्यायचे आहे।
स्लो गॅसवर आपण हे 45 मिनिट असेच ठेवणार आहोत. A few minutes later. 45 मिनिट्स नंतर आपण पाहूयात केक आपला तयार झाला आहे की नाही. इथे तुम्ही पाहू शकता केक हा छान वर फुलून आला आहे. केक हा आपला रेडी झाला आहे हे कसे ओळखायचे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. अशी एक आपण सुरी घ्यायची आणि ही सुरी या केकमध्ये अशी घालायची. केकला जास्त काही लागून आलेलं नाही आहे, त्यामुळे हा केक आपला रेडी झाला आहे असे ओळखावे. केक हा व्यवस्थित रेडी झाला आहे. गॅस आपण आता बंद करून घेऊयात. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट असंच गरम गरम कढईमध्ये हे केकचं भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. केकचं भांडं हे थंड झालं की आपण हा केक काढून घेणार आहोत. असा हा मँगो केकला नॅचरली पिवळा कलर आला आहे आणि त्यावरती डेकोरेटसाठी आपण रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घातल्याने हा केक खूपच असा सुंदर दिसत आहे. 5 मिनिटानंतर हे केकचं भांडं आपण या कढईमधून काढून घेऊयात. हे जे मीठ आहे हे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण केक तयार करणार त्यावेळेला हे मीठ आपण पुन्हा यूज करू शकतो. हा केक आपण फॅनखाली ठेवूयात. केक थंड झाला की आपण यातून काढून घेणार आहोत. पाऊण तासानंतर केक हा व्यवस्थित थंड झाला आहे. आता आपण हा केक काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता हा केक थंड झाल्यानंतर याच्या कडा आपोआप अशा सुटल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता केक हा छान असा बेक झाला आहे. आता आपण केक कट करून घेऊयात. खूप असा सुंदर हा हलका फुलका केक हा तयार झाला आहे. अशा प्रकारे असा हा केक मी कट करून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता केक हा खूप असा स्पंजी झाला आहे. इथे मी तुम्हाला हा केक तोडून दाखवते. या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.